करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, खरं पाहायला जर आपण गेलो तर आयुष्यातला खरा सुगंध केव्हा पाहायला मिळेल? ज्याप्रमाणे झाडावरती असणारे फूल आणि त्या ज्या झाडाला असणारं फूल आणि त्या फुलाच्या पाकळ्या जेव्हा जमिनीवर पडतात त्यावेळी त्या पाकळ्यांमधून येणारा सुगंध, समर्थ म्हणाले, जरी त्या पाकळ्या चुरगळल्या तरी त्या पाकळ्यांमधून येणारा सुगंध. खरं पाहता आपलं आयुष्य असंच आहे. आयुष्यातला खरा सुगंध जर पाहायचा असेल ना, आपण सर्व प्रकारे नक्की निरीक्षण करत असतो. परंतु आयुष्य जगत असताना आपण स्वतःहून स्वतःला विसरतो. आपल्या देहाने उत्तमाचं कार्य करणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही कार्य करायला जाल ना, तेव्हा तुम्ही स्वतःहून लोकांच्या कौतुकाची वाट पाहू नका, की ही लोक माझ्या दारी येतील किंवा ती लोक मला पाहायला येतील आणि माझं कौतुक करतील. अजिबात नाही. समर्थ म्हणाले, चांगले कार्य करेन. जेव्हा फूल त्या झाडाला येत असतं तेव्हा झाड कधी आमंत्रण कोणाला देत नाहीये की माझ्या बघा प्रत्यक्ष या झाडाला नवीन फूल आलेलं आहे, नवीन कळी आलेली आहे. नाहीये. जी समोरून जाणारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीची नजर जेव्हा प्रत्यक्ष त्या फुलावर किंवा कळीवर पडते ना, तेव्हा ती व्यक्ती अलगद घेऊन जाते. मग तसंच ना, आपण सुद्धा बघा एखाद्या इंटरव्ह्यूसाठी जातो. सर्वजण इंटरव्ह्यूसाठी येत असतात, परंतु ज्याची इंटरव्ह्यू उत्तमाची असते, ज्याने प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली असतात, त्यांचंच सिलेक्शन होतं ना, त्यांनाच घेऊन जातात. मग तसंच चांगलं कर्म करा. लोकांच्या कौतुकाची वाट पाहू नका. कारण जेव्हा सूर्य उगवतो ना, तेव्हा अर्ध्याहून जास्त जग हे झोपलेलंच असतं. आपली प्रभात काळ, आपली सकाळ बघा ही उत्तमाची असणं गरजेचं आहे. सूर्यासी करावी नमस्कार, चंद्रासी करावी नमस्कार, श्री सद्गुरूंसी करावी नमस्कार, साष्टांग भावे. कारण प्रत्येकाचा नियम हा वेगवेगळा पाहायला मिळत असतो. तसंच आयुष्य जगण्याचा सुद्धा एक नियम आहे. त्या नियमामध्ये आपला देह हा बसला पाहिजे. रोज काहीतरी नवीन चांगलं लक्षात ठेवणं, रोज काहीतरी नवीन करणं खूप गरजेचं आहे. आपण ज्या ज्या वेळेला नवनवीन करायचं ठरवू ना, त्या त्या वेळेला आपल्या जुन्या आठवणी बघा, बरोबर की नाही, जुन्या आठवणींना उजाळा प्राप्त होतो. कारण का, ती गोष्ट सातत्याने केल्याने एक प्रकारे सराव होतो. परंतु इतरांना खाली पडणारा व्यक्ती ज्यावेळी बघा आपण रस्त्यातून जात असताना अनेक माणसं आपल्याला भेटत असतात. आपला त्यांना धक्का लागतो, त्यांचा आपल्याला धक्का लागतो. मग यावेळी बघा आपण तरी त्या धक्क्याने पडतो किंवा समोरची व्यक्ती त्या धक्क्याने पडत असते. परंतु आपण ताकदवान नसतो किंवा समोरची व्यक्ती ताकदवान नसते. परंतु पडलेल्या व्यक्तीला उचलण्याची जबाबदारी उचलण्यासाठी बघा जी व्यक्ती समोर जाते ती खरी ताकदवान आहे.
आपण समोरासमोर पाहतो, एखादी व्यक्ती समोर बघा आपल्याला अडचणीत दिसते, परंतु आपला देह तिथे जात नाही आहे. आजूबाजूची लोक त्या व्यक्तीला मदत करतात, नंतर आपण जात असतो. बरोबर की नाही? मग तसंच आहे. गरीब कोण, श्रीमंत कोण, हे पाहणं खरं गरजेचं आहे. आपल्याकडे जरी पैसा नसला तरी प्रत्यक्षात आपला देह ज्या ज्या प्रकारे उपयोगाला येईल ना, ही खरी श्रीमंती बघा प्रत्यक्षात कुठेही पाहायला मिळणार नाही. नुसता पैसा असून उपयोगाचा नाही आहे, ती खरी श्रीमंती नाही आहे. समर्थ म्हणाले, कायम लक्षात ठेवा. ज्या प्रकारे समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. ज्या प्रकारे आपला देह खूप कष्ट करत असतो, गती येण्यासाठी माणसाचे चरण आणि छान प्रगती होण्यासाठी त्याचं आचरण चांगलं असणं अतिशय आवश्यक आहे. आपण नवीन सायकल बघा प्रत्यक्षपणे जेव्हा लहान होतो तेव्हा आई-बाबांकडे काय करायचो, हट्ट करायचो. आई मला सायकल हवी, बाबा मला सायकल हवी. आई-बाबा म्हणायचे, तू परीक्षेत उत्तम प्रकारे पास हो, मग तुला नवीन सायकल घेऊन देईन. आणि जेव्हा बघा आपण चालवायला लागलो त्यावेळी आपल्या पायांना गती मिळत नव्हती. बरोबर आहे की नाही? आपला बॅलन्स नव्हता. परंतु ज्या वेळेला आपण चालवायला लागलो तेव्हा बघा प्रत्यक्षात उत्तम प्रकारे गतीसुद्धा प्राप्त झाली. काय केलं? कष्ट केलं, मेहनत केली. आयुष्यात सुगंधी येण्यासाठी सुगंधी अगरबत्ती लावून उपयोगाचं नाही आहे. त्या सुगंधी अगरबत्तीबरोबर आपलासुद्धा आयुष्याचा सुगंध हा कसा दरवळला जाईल हे पाहणं गरजेचं आहे. आपल्या घरामध्ये सुद्धा अनेक प्रकारची लोकं येत असतात. नातेवाईक येतात, शेजारी असतात, येतात की नाही, मित्रमैत्रिणी येतात. मग आपण काय करतो, अरे कोणीतरी येणार आहे म्हणून आपण सुगंधी अगरबत्ती लावतो किंवा बघा प्रत्यक्षात सेंट, बरोबर बरोबर की नाही, परफ्युमर्स मारत राहतो. कारण का, कोणीतरी येणार आहे. घर कसं आनंदी असणं गरजेचं आहे. परंतु त्या घरामध्ये जर बघा पाहुणे आल्यानंतर कटकट पाहायला मिळत असेल, गोंगट पाहायला मिळत असेल, त्या परफ्यूमचं किंवा त्या सुगंधित अगरबत्तीचा उपयोग काय? समर्थ म्हणाले, प्रत्येकाला नियम दिलेले आहेत ना, त्या नियमामध्ये आपला देह बसणं खूप गरजेचं. म्हणून आचरण ही मंगल असणं गरजेचं आहे. म्हणून समर्थांनी मंगलाचरण आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे. जी गोष्ट तुम्हाला आव्हान देत असते ती गोष्ट तुमच्यामध्ये बदल नक्कीच घडवणार आहे. कारण ज्या ज्या वेळेला बघा आपल्या समोर अपयश दिसत असतं, ते अपयश, त्या अपयशाची पायरी ज्यावेळी आपण चढत असतो त्यावेळी यश हे समोर असतं. पण त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला मेहनतीची जोड असणं आवश्यक आहे. आयुष्यात अनेक प्रकारचे आपण कार्य करत असतो. ते कार्य करत असताना आपल्याला अनेक प्रकारच्या संधीसुद्धा पाहायला मिळत असतात. परंतु सत्य सांगण्यासाठी कुणाचीही गरज भासणार नाही. ज्याप्रमाणे आपण कोणावर तरी अवलंबून राहतो. आता विचार करा, नदी आहे, नदीमध्ये असणारं पाणी आणि त्या पाण्याचा प्रवाह ज्यावेळी जात असतो तेव्हा रस्त्याची गरज नसते. बरोबर की नदीला वाहण्यासाठी कुठल्याही रस्त्याची गरज नाही आहे. जे आपल्या हिमतीच्या जोरावर जीवन जगत असतात ना, त्यांना ध्येयाकडे पाहण्यासाठी किंवा पोहोचण्यासाठी कुठल्याही रथाची गरज नसते. म्हणून विचार करा. समर्थ म्हणाले, ज्या ज्या वेळेला
आपल्याला स्वतःमध्ये समाधान प्राप्त होणार नाही. त्या वेळेला जगातील कोणतीही वस्तू आपल्याला सुख देऊ शकत नाही. आपल्याकडं खूप सारा पैसा आहे, बँकेमध्ये पैसा आहे, आपण FD केलेली आहे किंवा बघा घरामध्ये पैसा आहे. परंतु इतका जरी पैसा असला तरी आपल्याला जर आपलं शरीर साथ देत नसेल, तर सुखाने आपण आनंदाने जीवन जगू शकतो का? नाही आहे. बरोबर की नाही? म्हणून प्रथमतः आपला देह हा उत्तमाचा असणं गरजेचं आहे. माणसाजवळ त्याच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्याचे चांगले विचार. आपण संपत्ती काय पाहतो, की माझ्या कपाटामध्ये इतके सारे नोटाची बंडलं आहेत म्हणजे माझी संपत्ती जास्त नाही आहे. त्या नोटांच्या बंडलांपेक्षा तुझे चांगले विचार असणं खूप गरजेचं आहे. कारण धन आणि बळ कोणत्याही मनुष्य देहाला वाईट मार्गावर नेऊ शकतात. कारण बघा, चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करत असतात. प्रत्येक वेळेला आपल्या हातून चांगलं होईलच असं नाही आहे. परंतु त्यासाठी आपला देह सक्षम असणं गरजेचं आहे. सावध असणं गरजेचं आहे, की आपल्या हातून वाईट होणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं आहे. आयुष्य खूप सुंदर आहे हो. सुंदरपणे जगता आलं पाहिजे. कारण मनुष्य देह कसं असतं माहिती आहे? झाडांच्या अवयवासारखं असतं. काही फांदीसारखी पाहायला मिळतात. बघा, ज्यावेळी फांदीला थोडासा जोर दिला की ती तुटणारी आहेत. काही पानांसारखी असतात. अर्ध्यावरती साथ सोडणारी माणसं पाहायला मिळतात. काही काट्यांसारखी असतात. ती सारखी बोलत असतात, टोचत असतात. तर काही बघा प्रत्यक्षात माणसं अशी असतात ना, जी मुळांसारखी असतात, जी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आपण साथ देणारी असतात. अशी माणसं आपल्या आयुष्यात असणं गरजेचं आहे. तेव्हाच आपल्या आयुष्याला उत्तम प्रकारे गोडवा प्राप्त होईल. तेव्हाच आपल्या आयुष्याला उत्तम प्रकारे सुगंध प्राप्त होईल. म्हणून आयुष्यातला खरा सुगंध जर पाहायचा असेल ना, तर आपल्या आयुष्यात आपल्याला उत्तम प्रकारची माणसं कमावणं गरजेचं आहे. ज्या वेळेला तुम्ही उत्तम प्रकारे मनुष्य देह बघा माणसांची साथ आणि माणसांसोबत जेव्हा उत्तमाचं कार्य कराल ना, त्यावेळी आयुष्यात उत्तम प्रकारे गोडी निर्माण होईल. म्हणून समर्थ म्हणाले, आयुष्यातला खरा सुगंध तेव्हाच प्राप्त होईल ज्या वेळेला तुझ्या वाटेला आलेली जी चिंता असेल, संशय असेल, क्रोध असेल, त्या वेळेला आपला देह खचून न जाता जिथे आपल्याला प्रसन्नता वाटेल, जिथे आपल्या देहाला बघा प्रत्यक्ष आनंद वाटेल, त्या ठिकाणी त्या बघा परिस्थितीतून, त्या अडचणीतून बाहेर पडणं आवश्यक आहे. आपल्याला ज्या ठिकाणी उत्तम प्रकारे आनंदाचं वातावरण, प्रसन्नता वाटत असेल ना, त्या ठिकाणी नक्कीच जाणं गरजेचं आहे. आपण काय विचार करतो, अरे मला यातून मुक्त व्हायचं आहे. मुक्त व्हायचं आहे ना, मग त्या ठिकाणी तुला खरंच आनंद आणि प्रसन्नता वाटते ना, त्या ठिकाणी तू जा, विचार कर आणि नक्कीच त्या कार्याला सुरुवात कर. जर तू आत्तापर्यंत बघा तिथेच जर त्या गुंतागुंतीमध्ये जर राहिलास, तर तुला पुढचा बघा जे काही प्राप्त करायचं आहे ते तुला करता येणार नाही. म्हणून आपला देह ज्यावेळी गुंतागुंतीमध्ये अडकलेला असेल ना, त्यावेळी तो गुंता सोडवण्यासाठी, त्या गुंतागुंतीतून प्रत्यक्ष सुटण्यासाठी आपला देह हा तत्पर असणं गरजेचं आहे. कारण मार्गदर्शन करणारा श्री सद्गुरू आहे. जय जय रघुवीर समर्थ.